चला 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 बघ, पदावली दिल्या आपल्या ह्यासारखी पदावली परत बघायची आहे. जेव्हा आपण काय बघणार, ज्यावेळी पदावली हा टॉपिक घेणार बरोबर आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या पदावल्या बघणार. एक म्हणजे कोणत्या, संख्यांच्या, दुसऱ्या म्हणजे कसल्या, अपूर्णांकाच्या, आणि तिसऱ्या म्हणजे दशांश अपूर्णांकाच्या पदावली. या 3 प्रकारच्या पदावली तिथं बघायचे. त्याच्या अगोदर इथं आलंय शिका लागलोय म्हणून लागलंच एकांची पदावली घ्यायची. बघा काय करायचं, पहिल्यांदा पदावली करत असताना नियम काय आहे, गुणाकार भागाकार पहिल्यांदा करा, त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी करा. जर का कंस असेल तर त्याच्या पण अगोदर कंस करा बरोबर आहे. मग अगोदर आपल्याला काय काय दिसतं, इथं कोण आहे, गुणाकार आहे, इथं भागाकार आहे बरोबर आहे. मग ह्या गोष्टी अगोदर करा, या गोष्टी एकत्र घ्या, ह्या 2 गोष्टी एकत्र केल्या तरी चालतात बरोबर आहे. म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला काय केलं पाहिजे, गुणाकार भागाकार करत असताना त्यांचं काय केलं पाहिजे, अंश आणि छेदामध्ये रूपांतर केलं पाहिजे. बघा 4 2 8 आणि 1 9 छेद गुणिले 4 त्रिकम 12 12 आणि 1 छेद 3. आता बघा 3 1 3 3 त्रिक 9 13 त्रिक छेद किती येईल 2, मधलं चिन्ह वजा. त्यानंतर 8 त्रिक 24 24 आणि 1 छेद 3 भागिले बरोबर 5 त्रिक 15 आणि 2 छेद भागिले म्हणजेच काय होणार, गुणाकार होणार, उलटून गुणाकार होणार बरोबर आहे. कुणाला उलटणार, 3 छेद 17, 3 ला 3 गेलं बरोबर आहे काय, राहिलं किती 25 छेद 27. आता ह्या दोघांची काय करायची आपल्याला, काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना आता त्याच्या अगोदर काय करणार, ह्याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक करून घ्या, म्हणजे मगाच्या पद्धतीने सोपं पडणार. जर का तसं नाही केलं तर काय फरक होणार बघा, त्या 17 आणि 39 ला एवढा मोठा गुणाकार करायची पाहिजे, लक्षात येते काय. त्याच्यामुळे याचं रूपांतर मी कशात करतो, पूर्णांक युक्त अपूर्णांक किती होईल, 19.1 छेद 2 ह्यानं भागवला, 19 दुनी 38 उरला 1 वजा इकडे किती आले आपलं, ह्याचा भाग 1 भागाला आणि 17 किती उरले ते 5 आणि हे 3 8 छेद 17. सोपं झालं काय बरोबर आहे. आता वजाबाकी करायची आहे, 19 मधनं गेलं किती राहणार 18 बरोबर आहे. आता इकडलं हे बघूया, हे कंसात लिहूया 1 छेद 2 वजा 8 छेद 17 17 1 8 2 17 वजा 16 1 वजा राहते काय नाही, डायरेक्ट 1 लिहा, छेद किती होईल 17 2 34. एवढ्या सगळ्याच उत्तर किती येईल 18.1 छेद 34. व्यवस्थित लिहून घ्या. हा विचारलेला प्रश्न आहे लिपिक टंकलेखक 2015 ला. आन्सर आहे 18.1 छेद 34. त्याची बेरीज तुम्ही करायची आता लगेच, मगाच्या पद्धतीने करा, इझी जाते. पटकन सोडवायला घ्या, त्याला परत कशाला उभं करायला रे, सेपरेट सेपरेट बेरीज कर की 3 4 4 बेरीज कर, 4 3 3 ची बेरीज कर, एकत्र करू नकोस.
मग संख्या मोठी होणार. मोठी संख्या झाली की तुम्हाला गुणाकारात अडचण येणार. मोठी संख्या करायचीच नाही. हे बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. लिहा की सेपरेट इथेच 12. कशात त्याला कन्फ्युज करलाय? बरोबर आहे. राहिलं काय शिल्लक? कोणसात लिहा? 1/2 अधिक 1/6 अधिक 2/5 अधिक 1/3. बरोबर. आता सगळ्याचा छेद किती करता येतोय? 30. सगळ्याचा छेद एकदम लिहायचं. किती होणार? 30. 2 ला किती गुणा पाहिजे? 15. बरोबर आहे. 6 ला किती गुणा पाहिजे? 5. याला किती गुणा पाहिजे? 6. 6 म्हणजे 2 किती होणार? 12. त्याला पाहिजे 10. झालं. बेरीज करा. 15 आणि 5 20, 20 आणि 12 32, 32 आणि 10 42. 42/30 म्हणजेच किती येईल? त्याला भागाला 21/15 म्हणजेच किती येईल? 1.6/15. बरोबर. हे सात्यात मिळवा. किती येईल? 13.6/15. हे तुमचा आन्सर पाहिजे. बरोबर कुठं आलं मध्ये तिथं? हा. ओके. घ्या घ्या पटकन घ्या. काय ते? 2/5. हा इथं परत बघा. हा परत बघा लागेल. चालते. 3 भाग जातोय. 2/5. चालेल. बोल. ते सांगायचं होतं. सांगा. मास्तर कुठे चुकते तेवढं सांगायचं. दुसरं उत्तर द्यायचं नाही. हे चुकलंय बघ एवढं सांगायचं. चला पुढचं घ्या. पुढं ही बेरीज करताना काय केलं? छेद किती करायचं आहे? 30. लसावी येतोय 30. बरोबर आहे. 2 ला किती गुणा पाहिजे? 15. 6 ला किती गुणा पाहिजे? 5. आता हे जर 5 ला गुणताना किती गुणा पाहिजे? 6. म्हणजे वरच्या 2 ला पण किती गुणला आपण? 6. म्हणजे किती आलं? 12. आणि इथं किती गुणा पाहिजे? 10. म्हणजे वरच्याला पण 10. ह्यांची बेरीज केली. बेरीज झाली 42. 42/30 संक्षिप्त रूप दिलं 21/15 किंवा आणि संक्षिप्त रूप दिलं तर ते परत किती होतंय? 5 मध्ये जाते. 5 वरती येईल 7. 21 म्हणजे बरं 7 येईल. 2 राहणार. म्हणजे हे किती आलं? 7/5 आलं. म्हणजे 1.2/5 येईल. एक इकडे मिळवा. 13 होते. 13.2/5. पुढचं घ्या. अशा प्रकारचं गणित जर का सोडवायचं असेल बरोबर आहे. इथं जर का एक असता असा तर तुम्ही पटपट पटपट पट ते करत जाताय. शॉर्ट ट्रिक काहीतरी आहे. आपल्याला ती गरजेची नाही. प्रत्येक वेळी एक्झाम मध्ये एकच विचारतील असं नाही. या एक किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 अंकाच्या ठिकाणी 7 वेगळ्या संख्या पण देऊ शकतात. लक्षात आलं काय? त्याच्यामुळे समजून घ्या. सोपं आहे. पटपट पट कॅल्क्युलेट करू शकताय. इथे किती दिलं आपण? 3. बघा बेरीज करत असताना बघा समजा छेदात एखादा a/b असा अपूर्णांक आला. कसा अपूर्णांक आला? a/b. तर त्याला रूपांतर कसं करायचं? ह्या b ला वरती टाकायचा, a तिथं ठेवायचा. म्हणजे किती होईल? b/a. समजा याचं कसं असेल? c/a/b असेल. ही मधली लाईन मोठी काढा. वहीत पण काढताना काय करा? मोठ्या काढा. नाही ही पण तेवढीच काढायची आणि ही पण तेवढीच काढायची. कोण कोणाच्या छेदात आहे, कोण कोणाच्या औषध आहे असं करायला नको. असं व्हायला नको. त्या जी मधली लाईन आहे ती मोठी काढा, उरल्याची छोटी काढा. आता बघा हे c अंशात आहे. छेदात कोण आहे? a/b आहे. आता हे उलट होतंय. हे b कुठे जाणार? वरती जाणार आणि ह्याला काय होते? गुणले होते. म्हणजे काय होईल? c गुणिले b/a. एवढं समजलं? हेच इथं आपल्याला वापरायचं आहे. बघा पहिल्यांदा 3 एके 3 आणि 1 4. म्हणजे किती होईल? इथं असलेच ही लाईन वाढवायची अशी. म्हणजे शॉर्ट तिथले ते करायचं. पूर्ण आपण लिहिलं वेळ जातोय. हे वाढवलं असं. इथं छेदात किती आलं? कंसात लिहितो. किती आलं? 3 एके 3 आणि 1 4/3. वरती कोण जाणार? 4 आधीच वरती आहे. बरोबर आहे. कोण जाणार? 3. छेदाची संख्या वरती जाणार. आता वरती गेला. किती गेला? 3 गेला. इथं मल्टिप्लायला गेला. बरोबर. किती येणार उत्तर? 3. छेद किती आहे हा? 4. असे साईडला करून लिहायचं. सोपं जाते. बरोबर आहे. आता बघा 4 एके 4 आणि 3 7. छेद किती आला? 4. आता इथं परत वरती कोण जाणार? 4. 4 कोणाला गुणले होणार? 1 ला. म्हणजे किती होईल? 4. छेद किती होणार? 7. 7 एके 7 आणि 4 उत्तर किती येईल? 11/7. लक्षात आलं? सोपं आहे. फक्त काय
टप्प्यानं करत वरती जायचं. समजा कन्फ्युजन झालं तर थांबवा, काय कन्फ्युजन झाले क्लिअर करा तिथल्या तिथंच. वरती ह्याला उलट करायचं आहे काय का थांबवायचं आहे, कोणाला गुणायचं आहे, थांबा, विचार करा, मग पुढे जाऊ. गडबड करू नको. मी इथं लागलो दुसरं गणित लिहितो, हे वरचं तसंच ठेवतो, खाली दुसरं लगेच लिहितो. झालं? सोडू का सोडू ना? सोडू. इथं राहायला कोण कोण आहे रे? उद्या काय करताय? उद्या काय करताय? काहीच करत नाही ना स्टडी? माय गॉड. अलग आन्सर. एवढ्यात याय पाहिजे, एवढ्यात याय पाहिजे, वेळ लावायचा नाही. असं का करायला काय कळण झाले की आता 141 वरती सावड झाले. भारत काय पुढे जायचे लक्षण दाखवून झाले तर काय एवढा महान खेळाडू असून ते दरवेळेला एकाच पोझिशनला आउट झालाय. काय ते जाऊ दे, आउट जाऊ दे, तुम्ही साईडला आहो. झालं? आला आन्सर? बघ, पटपट उलट करायचं, पटपट गुणाकार करून पुढे जायचं. आज मी वरती एकच दिलाय बघा. आपलं लक्ष कुठं पाहिजे बघा, इथं एकच आहे अंशात. ज्यावेळी इथं आकडा बदलला त्यावेळी गुणाकार बदलणार. लक्षात येते काय? म्हणजे समजा मी इथं कुठेतरी 2 दिलं, हे काय 2 आले, हा इथं 2 दिलं तर माझा गुणाकार हे जर उलट होणार, कोणाला 2 ला गुणिले होणार. आता एकच आहे बरोबर आहे. 3 दोन्ही 6 1 किती गेला 7 वरती कोण जाणार 2, अपूर्णांक काय तयार होईल 2/7, 7 दोन्ही 14 2 16 छेद वरती कोण जाणार 7, 7 ह्याला तसंच राहणार बरोबर आहे काय. 16 1 16 आणि 7 किती किती 16 आणि 7, हा असं मोठ्याने सांगा की जरा सगळं, एकट्या मोठ्या नको, एकटा ओढणं सगळी वरडा असं सांगलोय. हा किती 23, म्हणजे इथं किती आलं 23/16. आता हे 16 कुठे जाणार वरती, म्हणजे उत्तर किती 16/23. आता फरक बघा, या गणितात आणि या गणितात काय फरक होता. या गणितात सुरुवात 1 पासून होत होती. इथं आहे का पुढे इथं कुठे 1 अधिक नाही. याचा अर्थ इथंच गणित काय होणार स्टॉप होणार. उत्तर किती येईल 16/23. असंच तुम्हाला पुढचं गणित दिलेलं आहे, तुम्ही सोडा. मी देताना सोपं शिकवतो ना, मी सोपं शिकवणार, तुम्हाला अवघड देणार.
ते गाणं नाही काय, अजीब दास्ता है ये, त्यातला प्रकार झालाय. कहा शुरू कहा खत्म, ये मंजिले है कौन सी, ना वो समझ सके ना हम. आवर सोडी लवकर. हेडो हेडो. हा हेडो. कशाला लोड घालायचा? अरे पहिल्यांदा इथे एकच लिहा की. ते दिले किती? 202 म्हणजे एक घ्या. परत त्या 2 आणि 2 असं कशाला करायचा? ते घ्या की. भूल भुले असलं तर त्याला ओळखा पहिल्यांदा. का आपण काय नाही, मास्तर सांगितलं खालनं वरती जायचं तर उलट जायचं, हाय की कायची नाही असं आहे. एक बरोबर आहे बघ. 2 आणि 1 3, 3 दोन्ही 6 2 8/3, 3 वरती गेलं. 3 दोन्ही 6/8, 8 दोन्ही 16 आणि 3 8, 8 वरती गेलं. 8 दोन्ही 16/10. उलटी उडी सुलटी उडी असं उलटे मार जायचं वरतीपर्यंत, समजलं? आणि तू यातलं परत सांगू, परत सांग. स्लो सांगतो. हे किती आहे? इथे 1 होत. 16 काय? हा 1 मिनिट परत काढूया, मग सांगायचं सांगायचं. हा 3 आणि 2 सॉरी इथे 1 होता. 1 आणि 2 किती झालं? 3 झालं बरोबर आहे. आता असं हे सरळ येतो बघा, मोठं मोठं लिहितो. 2/2 अधिक 2/, नाही लिहायला बरं पडते म्हणून. हे 2/2 होतं बरोबर आहे. असं गणित दिलं. ए म्हणजे काय आलं? 1. आता मी याला खोडतो 1 लिहितो तोवर बरोबर आहे. 1 अधिक 2 किती आलं? मी खोडत घेऊ वरती समजायसाठी. हा किती आलं? इथं आलं किती? 3. 3 दोन्ही 6 2 8/3. आता या सगळ्याच उत्तर किती आलं? 8/3. उलट होणार, वरती कोण जाणार? 3. 3 गेलं वरती किती आलं? 6. 6/8. 8 दोन्ही 16 आणि 6, हा इथे चुकले. 22/8. 8 वरती गेलं, 8 वरती जाणार याला 8. 16/22. आपण इथे फक्त 3 मिळवलं, ते 6 मिळवलं पाहिजे. उत्तर किती येणार? 16/22. आता पुसत गेला म्हणा, पुसल्यानं काय करणार नाही. हे तर टप्प्याटप्प्यानं वरती, खालनं वरती यायचं बरोबर आहे. खालनं वरती यायचं. ह्याच्यासाठी सांगतोय का, तुम्ही युट्यूबला जाल, इतर ठिकाणी जाल, तिथे तुम्हाला शॉर्ट ट्रिक मिळतात किंवा सांगतात, पण ती शॉर्ट ट्रिक त्या एकाच प्रकारच्या गणितासाठी लागू होणार. म्हणजे वरती 1 पाहिजे, इकडे 2 पाहिजे, वरती 1 पाहिजे 2 पाहिजे, असं सेम प्रकार असेल तर लागू होते. त्यामुळं त्याच्यावरती विश्वास ठेवू भुलायचं हे आहे, हेच लक्षात ठेवायचं. हे सोपं आहे, फक्त काय प्रॅक्टिस न होणार. अजून एक देऊ आहे, पुढे दिलेलंच आहे, मी लिहूनच ठेवले. या पेन ठेवा, वापरून पेन ठेवा. मला नाही, मला उलट करा बघा. तुमचं तुम्ही काय म्हणते त्याला, डोक्यात उलट करायचा प्रयत्न करा. आणि जिथं जड जाते ना तिथं थांबा. फक्त अशा असं बेरीज करा, गुणाकार करा, काय करा, पण लक्षात ठेवायच्या गोष्टी. जर का तुम्ही डोक्यानं चुकलाच नाही तर पेनानं कधीच चुकणार नाही. मला माहित नाही आन्सर काय ते, मी काय सांगू. माड बनवस इकडे बघ, येत आहे. चोवीस 25.
किती हे म्हणा कुठनं काढाल्यात आम्ही बोटाव करावले म्हणा. बघा एक एक स्टेप जाऊया समजते बघा. पहिल्यांदा सगळ्यात खालची स्टेप त्याचं उत्तर काढा. बरोबर आहे काढूयात. उत्तर किती येईल बघा 3 2 6 आणि 1 7/3. वरती कोण जाणार खाली कोण राहील बरोबर आहे. वरती 1 ला 3 न गुणलं 3च राहील 3/7 राहिलं. 7 त्रिक 21 आणि 3 24/7. हे लक्षात राहत नाही छेदात किती राहिले बरोबर आहे ते 7 राहिले बरोबर आहे. आता काय सांगताय का हे असं जर का तुम्ही शॉर्ट ट्रिक करत राहिला पेन माझा तर फक्त अंक लिहायचं. म्हणजे काय बघा जो छेदात राहणार तोच फक्त लिहायचा. काय सांगतोय बघा छेदात राहणार तोच लिहायचा. वरती उलटा झालेला लक्षात राहतोय. म्हणजे बघा 3 2 6 आणि 1 7 कुठं राहणार छेदात. वरती कोण राहिलाय 3 तो लक्षात राहतोय बरोबर आहे. इथला 3 तुमच्या लक्षात राहतोय. वरती किती राहिलाय 3 बरोबर. 7 त्रिक 21 आणि 1 सॉरी 3 हे 3 आहे ना वरती. 7 त्रिक 21 आणि खालचं 3 किती होणार 24. आता हे 7 कुठं जाणार म्हणजे याच्या खाली होतं इथं 7 होतं 24 झालं. 7 कुठं जाणार वरती 24 दोन्ही 48 आणि 7 किती 55. वरती कोण आता इथं 24 आलं वरती कोण जाणार हे 55 आलं वरती. आता हे 24 कुठं जाणार परत वरती. उत्तर किती 24/55. म्हणजे फक्त काय लिहायचं आहे छेदातील संख्या कोण कोण वरती जायला कशा कशा वरती जायला तेवढंच लिहा. परत येतं बघा परत येतं सांगतो 3 2 6 आणि 7 म्हणजे 7/3 बरोबर आहे. आता ह्या 7च्या वरती डोक्यावर कोण जाणार आहे 3 इथं जाणार आहे तेवढं माहिती पाहिजे. आता 7 त्रिक 21 आणि हे 3 24 बरोबर आहे. आता 7 कुठे जाणार वरती बरोबर आहे. 24 राहिला 24 दोन्ही 48 आणि 7 इथं वरती आला बरोबर आहे. आता हे 24 कुठे जाणार शेवटच्या शेपला वरच्या म्हणजे किती उत्तर येईल 24/55. अजून एक घ्यायचं छोटं घ्या. किती 718. 3 2 6 6 आणि 1 7/2. वरती कोण जाणार लक्षात आलंय 2 गेला वरती. आता 7 2 14 आणि हे 4 18 18/7 7 परत वरती गेला गुणिले 7 किती राहिला 7/. अजून एक घ्या का आपल्याला आहे त्यातलं आहे की यातलं हे घ्या लिहून ठेवले मी घ्या. आपला नंतर ही 40 गणित सोडवायची अशी सोडवायची. ह्याकडे टाण 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 तिकडे जायचं आणि थांबायचं. जेवढं जास्त इथं प्रॅक्टिस होईल तेवढं जास्त समजणार. इथनं घरात जाऊन प्रॅक्टिस करण्यापेक्षा इथंच प्रॅक्टिस करा. आता तोंडी करायला जर जाणार काय पेन सगळ्यांनी वापरायला चालू केलाय सा. किती आलं
सोडू काय तुमची गाडी चढायला लागल्यानंतर थांबायला लागल्या. अजून सोपं करू सांगू काय? नको का सांगू? पहिल्यांदा छेदातला अपूर्णांक इथे लिहून घ्या. किती येणार? 7/2. बरोबर आहे. आता काय करायचं? इथला वरचा अंक तुम्हाला काढायचा असतोय. बरोबर. तो काढताना तुम्ही काय करताय? ह्या 7 न गुणताय कशाला? 3 ला. आणि वरती काय करताय? हे 2 त्यात मिळवताय किंवा आता हे 2 वरती जाणार आहे. बरोबर आहे. पहिल्यांदाच इथं घ्या, हे 2 इथं मल्टिप्लायला घ्या, वरती गेले असं उतरण लिहायची. बरोबर आहे. पहिल्यांदा 7/2 आलं. बरोबर आहे. हे 2 मल्टिप्लायला जाणार. कुणाला जाणार? कुणाला? तिकडे बघ, तिकडे कोण आहे? 2. हे असं लिहून ठेवा साईडला. बरोबर. म्हणजे 7 त्रिक 21 आणि किती होणार? झालं. आता हे 7 कुठे जाणार? परत गुणाकारात जाणार वरती. इथं पण झालोय. वरती किती आहे? इथे 1 आलं. बरोबर. आता 25 एके 25 आणि किती आलं? बरोबर. आता मल्टिप्लायला कोण जाणार? 25 जाणार. कुणाला मल्टिप्लायला जाणार? 2 ला. आता पुढे कोण आहे का ऍड करायला? कोण नाही. म्हणजे 25 दोन्ही उत्तर काय येईल? आता ह्याच्यापेक्षा जर सोपं मला जमणार नाही. मी सांगतोय काय का, हे तुम्ही जर काही मी स्टेप न खाली गेलो तर फळा भरणार. आणि तसं आपल्याला शिकायचं नाही. मला ते तसं सांगितलं तुम्हाला सोपं समजणार, पण मला तसं सांगायचं नाही. का सांगायचं नाही? बघा, मी एका स्टेप मध्ये एवढं सोडून ठेवू शकतोय, पुढल्या स्टेपला उलट करा, गुणाकार करा, हे करा, हे करा. उलट जायला आपला तेवढा वेळ नाही. तुम्ही कॉम्प्युटर एक्झाम करताय आता. अजून एकदा हे सांगूय कसं केलं? हा सांगा. तेच मग विचारणार मला. बघा, पहिल्यांदा पहिला अपूर्णांक मी तयार करून घेतला. किती झाला? 7/2. आता म्हणतानाच म्हणायचं गुणाकारात कोण जाणार? 2. कुणाला जाणार गुणाकारात? 2 ला. म्हणून इथे लिहून ठेवलं मी तिथे 2 गुणले 2. आता गुणणार कशानं? 7 न. कुणाला गुणणार? आता ह्या 3 ला. म्हणजे अशी बोटच ठेवायचं. इकडे लिहायचं. ह्याचं उत्तर आलंय माझं. बरोबर आहे. आता ह्याला गुणायचंय. कोण गुणणार? 7. 7 न गुणलं किती आलं? 7 त्रिक 21. आणि माझा गुणाकार कितीचा आहे? 2 गुणले 2 म्हणजे किती आला? 25. त्याच्यानंतर गुणाकारात कोण जाणार? 7. कुणाला गुणणार आता? 1 ला. 7 एके 7. 7 आणि ह्याला गुणणार. 7 एके 7. त्याच्यानंतर हे 25 कोणा गुणणार? ह्या पुढच्या 1 ला. 25 एके 25 आणि वरचा किती आहे? 7. म्हणून किती आलं? 32. आता अजून एक मधली लाईन मला आहे. अजून एक मधली लाईन आहे. त्याच्यामध्ये काय करणार मी? 2 आहे. गुणाकारात कोण जाणार? 25 जाणार गुणाकारात. कुणाला? 2 ला. 2 ला गेल्यानंतर 25 दोन्ही वरती आलं 50. इकडे जर का काहीतरी आकडा असता तर आपण 32 न गुणून 32 न गुणून परत त्यात मिळवलं असतं. आता काय तिथं नाही. ओके. अजून एक आहे. अजून एक बघूया. टेक्निकल असिस्टंट मेन्स 2018. सॉरी, टेक्निकल असिस्टंट नाही, टॅक्स असिस्टंट आहे. तांत्रिक सहाय्यक नाही. 10 वजा. आता वजा आले तर आधी म्हणा अधिक सुधारणा आणि वजा नाही आले. आधी इथं पण उत्तर काढा. बघा, इथं पण उत्तर काढा, त्याच्यानंतर ती काढू. समजा परत समजलं नाही तर उद्यापर्यंत हे लेक्चर अपलोड होते. परत वाटल्याचं जाऊन परत बघा. या सगळ्या गोष्टी परत बघितल्यानंतर रिकॉल होते. चांगलं. आणि सांगू मज्जा सांगू. आता तुम्ही बेरीज क्लास का नाही? मी विचारताना वजाबाकी विचारणार पेपरात.
बरोबर नाही, एक गोष्ट मी शिकली, एक गोष्ट तुम्हाला शिकायची, फक्त काही वेगळं करायचं नाही. आता सांगतो मी सांगायला का, मी शिकवणार का नाही की तुम्ही जे शिकायला ते अप्लाय होते का नाही हे पण बघायला पाहिजे. मगाशी आपण काय केलं बघ, हे गुणाकार केला, त्या गुणाकार केलं 7 त्रिक 21 मध्ये काय केलं, हे मिळवलं, फक्त तिथं वजा करायचं, एवढाच फरक. इथे जे मिळवत आहे ते फक्त वजा करायचं, बाकी काही नाही. काय पाहिजे ना 4 प्रश्न काहीतरी, सगळी सगळी कशी बरोबर चालतील. किती आलं याच 570 येते काय, 1621 अजून 15 एके 15 आणि 5 20/15 वरती कोण जाणार, कशाला गुणाकार, 5 ला 15 5 75, 20 एके 20, 20 आणि 75 किती आलं 95. आता वरती कोण जाणार, 20, 20 वरती गेला, 20 गुणिले 19 किती होईल, 380 छेद 95 वजा 10, 950 वजा 380 करा, किंवा त्याच्यापेक्षा पण सोपं 10 वेळा सांगितलं, याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक करून घ्या, कशाला लोड घ्यायला लागलायचा, पूर्णांक युक्त अपूर्णांक करून घ्या, किती उत्तर येईल बघा. याचा किती गुणलं, भागाकार करून घ्या, याचा डायरेक्ट भागाकार येते 4, 10 वजा 4 येते 6, 95 एके 95, 95 दोन्ही 180, 95 त्रिक 285, 95 अरे हे काय नाही बघ, गॅप कितीचा होतोय, 100 पासून किती कमी पडतायत 5, दुप्पट केली किती पडणार 10, तिप्पट कमी केली किती पडणार 15, चौपट कमी केली किती पडणार 20, 100 चौक 400, 400 वजा 20 करा, 95 चौक येतोय की, उत्तर किती येते 6 येते ते, फक्त नंतर भाग आला पाहिजे, 95 भाग आला पाहिजे. चला पदावली आहे, सोडवायला येणार असेल तर सोडवा, नसेल तर काय करूया आपण, ही पदावली नंतर पण घेता येत्या, पदावलीमध्ये काय करायची सोडवायची, राहू दे मला आधी लोड यायला लागलाय, मला अपूर्णांकाचा लोड यायला लागलाय, बरं असते नंतर पदावली सोड. हा ठीक आहे, 5/7 मध्ये 7 आहे ते, किती मिळवावे म्हणजे उत्तर किती येईल, 7/5 बरोबर. किती मिळवावे म्हटले, मिळवावे, मिळवायचं म्हणजे बेरीज, 5 मध्ये किती मिळवावं म्हणजे उत्तर 7 येईल, 5 मध्ये किती मिळवावं म्हणजे उत्तर 7 येईल, काय केलं किती येते 2, कसं काढलं, दोघांच्यातला फरक, हे उत्तर यायचं असेल तर ह्यातनं काय मिळवायचं मी विचारलंय, यातनं हे वजा करा, म्हणजे बघा मी काय म्हणलो, आता हेच तुम्हाला जर का सोपे अंक घेतले की लगेच कळते काय करायचं, बघा काय करायचं, 5 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 7 येईल, कसं काढलं 2, 7 वजा 5, इथं पण तेच करायचंय, 7/5 वजा 5/7, 7 7 49, 25 49 वजा 25 किती येईल, छेद 7 35, हे उत्तर तुमचं आहे ना. या पुढचा आहे परत सेम, परत घेणार आहे सेम. हा किती मिळवावे बरोबर आहे की, आता बघा उलट आपण म्हणायचं वजा करायचंय, म्हणजे 8 मधनं किती वजा करावं म्हणजे उत्तर 5 मिळेल, किती येते 3, ह्यातनं वजा करायचं, हे जर का एक्स मध्ये मांडायचं झालं तर कसं मांडणार बघा, 5/7 अधिक एक्स बरोबर 7 किती येईल 5, एक्स ची किंमत काढायची आहे, हे तिकडे वजा करा, एवढंच. आता समजा वजा करायला सांगितलं तर इथं वजा येणार, एवढाच फरक, इथं फक्त काढा, ही स्टेप डायरेक्ट इथं आली, म्हणजे ह्याच्या पुढे फक्त काय आल्या मग एक्स बरोबर, एवढंच झालं, काय वेगळं नाही.
सोडवा. सात छेद काय करणार 4/3 वजा 3/4 4 चौक 16 4 9 16 वजा 9 छेद 12 बरोबर 7/12. सेम दुसरं घ्या. 1/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 1/4 मध्ये किती मिळावे म्हणजे उत्तर किती येईल 5 काय करणार 5/2 वजा 1/4 येईल 10 10/4 उत्तर येईल किती 9/. वजाबाकीचं घ्या एक वजाबाकीचं घ्या. किती वजा करावे म्हणजे उत्तर 2/5 येईल. आता काय करणार आता काय करायचं सांगितले बघा इथं वजा करायला सांगितले बरोबर आहे. म्हणजे त्यातनं काय वजा केलं म्हणजे उत्तर काय येईल बरोबर आहे. म्हणजे काय करणार 8/7 वजा काय करणार 2/5. मग अशी काय करत होतो मोठी संख्या कुठली होती ही होती यातनं ही छोटी संख्या वजा करायचो. आता ही संख्या मोठी आली यातलं कमी करायचं आहे यातनं ही वजा करा किती उत्तर 8×5 वजा 14 छेद 35 26 पुढचं 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळावे म्हणजे उत्तर 5 येईल. हे सोडवायच्या अगोदर मी एक दुसरं एक्झाम्पल सांगतो ते आधी समजून घ्या. म्हणजे पहा मी काय सांगितलं 1/3 मध्ये सेम एक्झाम्पल 1/3 किती वेळा मिळावे म्हणजे उत्तर मला पाहिजे 7. हा काय झाला अपूर्णांक. हे काय झालं पूर्ण संख्या बरोबर आहे. आता ते दोन समजून घ्या म्हणजे काय 7 चपात्या घ्या एका चपातीचे किती भाग केलेत 3 7 चपातीचे किती भाग होतील एका चपातीचे 3 भाग केलेत 7 चपातीचे किती भाग होतील 21. म्हणजे आता तुमच्याकडे 3 भागापैकी किती भाग आहे फक्त अजून किती भाग पाहिजेत 20 म्हणजेच 20/3 एवढं भाग तुम्हाला पाहिजे. मग किती वेळा मिळवायला पाहिजे 1/3 तर 20 वेळा मिळवायला पाहिजे. लक्षात आलं म्हणजे असं हे एक भाग किती वेळा मिळवायला पाहिजे 20 वेळा मिळवायला पाहिजे. लक्षात येते का बघा मी परत सांगतो एका भाकरीचे एवढे भाग केले तुमच्याकडे पूर्ण संख्या येत असेल तर काय करणार 3 हे छेद समान करतो. आता बघा छेद समान फक्त करायचं आहे काय करायचं आहे छेद समान करायचा. इथे किती आहे 3 इथे किती आहे 3 इथे किती आहे 1 3 केला किती होईल 21/3. आता हे 3 ला विसरून जाऊ खालच्या समान झाला की विसरून जायचं बरोबर आहे. 1 मध्ये 1 किती वेळा मिळवा म्हणजे उत्तर 21 येईल 20 वेळा मिळवा म्हणजे समजलं. आता तेच वापरायचं कुठं इथं 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवा म्हणजे उत्तर किती येईल 5. 5चा छेद किती करणार 8 अंश किती होईल 40. 1 मध्ये 1 किती वेळा मिळवा म्हणजे उत्तर 40 येईल. डायरेक्ट आन्सर किती आहे जास्त लोड घ्यायचा नाही. लक्षात आलं हे सोपं आहे. आता काय सांगतो हे सोपं आहे
कारण की काय झाला, इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे. तो एक प्रकार झाला गणिताचा. आता काय करतात, इथं एक सेम ठेवतात, इथं वेगळाच देतात आणि इथं काहीतरी वेगळं देतात. सगळ्यांचा काय करून घ्यायचा, छेद समान करून घ्यायचा आणि मग वरच्यात लगेच तोंडी कळते. मग लक्षात आलं, हे गणित घ्या. किती येणार उत्तर, 39. काय करणार, छेद समान करा, 1/8 इथं लिहा, 1/8 इथे किती होणार, 40/8. 8 घालवून टाका, राहणार 1 खाल्ल्या वाटलंस, 1 मध्ये 1 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर काय येईल, उत्तर 40 येईल. तुम्हाला तोंडी उत्तर येईल. असा प्रश्न स्वतःला विचारा, उत्तर किती येते, 39. बरोबर आहे. आता घ्या पुढचं, घ्या 3. पुढचा कुठला दिलाय मी, दिलाय कोणता, पुढचा घ्या. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर, 3/7 मध्ये 3/7 किती मिळवावे म्हणजे उत्तर 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर किती येईल, 3 येईल. नाही, एक एक सोपा आहे, हे जरासा अवघड आहे. आता सांगतोय का, समजून घ्या. माझ काय होतं, एक एक होतं ना, म्हणून सोपं झालं. आता याचा छेद किती केला तुम्ही, 7 केला. 3 कुठं करता, झाले खाऊ किती होणार, 21/7. आता बघ 7 पुसलं, राहील काय, 3 मध्ये 3 किती वेळा मिळवा म्हणजे 21 होईल. 3 मध्ये 3 किती वेळा मिळवा पाहिजे, 7 वेळा मिळवा पाहिजे, 6 वेळा मिळवा पाहिजे. मी 18 काढलं, 18 काढलं काय, वजाबाकी केली, 18 काढलं, पण काय सांगितले, एक गट्टा कितीचा आहे, 3चा आहे. असं 3-3चे गट्टे मिळवायचे, किती होतील, एकूण 7 गट्ट पाहिजेत. ऑलरेडी माझे एक गट्टा आहे, म्हणजे किती गट्ट पाहिजेत, 6. म्हणजे किती वेळा येईल, 6 वेळा. म्हणजे बदललं तरी पण आपल्याला करता आलं पाहिजे. किती येईल, किती येणार, 6 वेळा. सेम दुसरं त्या पद्धतीचं आहे. 2/9 मध्ये 2/9 किती वेळा मिळवा म्हणजे उत्तर किती येईल, 6. सेम त्या, फक्त जरासा विचार करा व्यवस्थित. या 3 तासाच्या लेक्चरमध्ये कोणाला कंटाळा येतोय काय, पहिल्यांदा येताना तुमचं डोळं झाकलेलं होतं, काही जणांचं डोळं झाकत होतं आल्या आल्या. त्यामध्ये काही लोक अशी आहेत, माझ्या सगळ्यांच्यावर नजर असतात, पण आता गणित एकदा चालू झालं, एकदा सोडवा लागलं की झोप येत नाही. गणित सोपं नाही, गणित सोपं आहे. गणितासारखं सोपं काही नाही जगात. गणितासारखं सोपं काही नाही. कुठं स्पेलिंग घ्या, कुठं ती शब्द पाठ करा, काय नाही सांगितले. हा किती आलं, अहो लवकर, छेद समान कर. छेद समान किती होईल, 6चा छेद 1 आहे, 9 करायला पाहिजे, किती होईल मग, 96 54. बरोबर आहे, किती येईल, 54. 54/9. 9 सगळी डाल, 9 विसरून जाऊ. 2 मध्ये 2 किती वेळा मिळवावं म्हणजे किती येईल, 54. म्हणजे 2 मध्ये अजून किती मिळवायचं आहे, अजून 54 मिळवायचं आहे. मग अशी किती मिळवायचं होतं, अजून 18 मिळवायचं होतं. पण 54चं किती गट्ट होतील, 2-2चं 27. इथं 3-3चं किती गट्ट होतील, हे उत्तर आहे तुमचं. 2/9 मध्ये 2/9 किती वेळा मिळावे, तर 27 वेळा मिळावं म्हणजे किती उत्तर येईल, सॉरी 54 का, हा इथं पाहिजे किती, 52 26. बरोबर कधी येत नाही. 54 करायचं आहे, ऑलरेडी माझ्याकडे 2 आहे, म्हणजे अजून पाहिजेत मला 52. असे 52चे 2-2चे किती गट्टे होतील, 26. अजून एक देऊ, सोडवणार. मध्ये 3/8 किती वेळा मिळवावे म्हणजे
तुम्हाला का नाही एकदा गणित समजलं, मी काय सांगतो, एकदा गणित समजलं तर गणित तयार करता आलं पाहिजे. गणित तयार करायला शिकला की झालं मग सगळं गणित आहे. 15 अजून सोपं करून सांगू, अजून सोपं करून सांगू काय मागा सांगतोय का बघा, अजून अजून सोपं करून सांगतो. तुम्ही कधी सुधारलाय सा, मी सुधारतो बघा. इथे किती आहे, इथे किती आहे 2. इथं फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे बघा. इथे किती पाहिजे आपल्याला 6 पाहिजे. छेद एकदा फक्त समान करायचं तुमचं काम आहे. छेद समान किती झाला 54 झालं. 54 छेद झालं. आता 9ला विसरून जायचं. आता काय काय करायचं आहे बघा, ह्या दोघांचा फरक घ्यायचा. काय घ्यायचा फरक किती येतोय आणि त्याला ह्या मधल्यानं भागायचं. ह्या टोकापासून त्या टोकाला काय घेणार फरक आणि मध्ये काय घेणार त्यानं काय करायचं भागायचं. मागच्या गणितात पण बघा, मागचं गणित कुठे गेलं, हा लईच माग गेलो काय नको एवढं हे गणित सांगा. आता बघा इथं किती आहे, छेद समान केल्यानंतर किती होईल 48 छेद 8 बरोबर. 8 8 गेलं. आता मी काय म्हणलो कशा कशाची वजाबाकी करायची, 48 आणि 3 ची किती येईल भागणार कशानं, उत्तर किती येईल एवढंच आहे. एवढं एवढं सोपं आहे. एवढंच किती आहे पाहिजे. अजून एक देतो. चार छेद 9 मध्ये 4/9 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर किती येईल 4. माझा काही संबंध नाही. ही जी 4 टकले आहेत त्यांचा संबंध आहे बघा. किती येणार 18. ऐका परत बघूया. 9 करताना किती येणार 36/9. 36 वजा 4 किती किती भागणार कशानं 32/4. आता हिच्यापेक्षा तर आणि काय तुम्ही सांगू शकत नाही. बास हे झालं, हे शेवटच आहे. ओके अजून एक घेऊया काय घ्या. आता काय करायचं ती करा. 1 मिनिट थांबा, आधी जरा गणित तयार करायला पाहिजे. 2 मिनिट जरा अवघड करतो की सोपं सोपं काय अशी गडबड करू नका थांबा. घ्या घ्या लिहून घ्या. 2/5 मध्ये 2/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे. 2/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 7 येईल. बरोबर आहे बरोबर आहे. भागायचं कशानं मधलं कोण आहे. हा मग इथे पण तटलायस. हा किती येणार किती येणार आलेलं नाही. 2/5 3/5 इथे किती सांगितले 7. 7 गुणिले 5 35 छेद समान करा पहिल्यांदा. 35 वजा 2 किती भागिले 10. एवढं खरं तेच तर करायचं होतं. आकडं बदललं म्हणजे लगेच कन्फ्युज झाले लोक. ओके फक्त शाब्दिक अंतर राहिले आहेत. काय शाब्दिक अंतर राहिलेत. शाब्दिक गणितांच्या मध्ये पहिला जो अर्थ आपण बघितला तो समजला तर पुढे हे शाब्दिक गणित समजणार. त्याच्यामुळे ते एकदा रिवाइज करा.
वाटल्यास गणिताचा तो अर्थ परत एकदा बघणार असेल तो बघून घ्या. मी संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ते अपलोड करून ठेवतो. किंवा अपलोड नाही झालं तरी वहीत जे दिले ते रिपीट करा. बरोबर आहे. उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे अपलोड झालं तर डायरेक्ट सोमवारी. हा सोमवारी मी टेस्ट ठेवत नाही. मंगळवार किंवा बुधवार दोघांच्या पैकी एक, मंगळवार किंवा बुधवार. ओके. आणि थांबूया, थांबा एक मिनिट, हे बंद करतो नको.